एसआरआयचे प्रोजेक्ट, रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, मला क्लस्टर 5-5, 6-6 वेळा उद्घाटन करून सुद्धा तो श्रीफळ वाढवून सुद्धा आजही क्लस्टर लटकलेलं आहे. लोक त्याच्या विरोधात आहेत. जे गोरगरीब जनता आहे ती त्याच्या विरोधात आहे. जे गावठाणामध्ये राहत आहेत ते त्याच्या विरोधात आहेत. याच्या पाठचं कारण असं आहे की तुमच्या दृष्टिकोनातून असणारा विकास हा खरा म्हणजे तुमचा विकास आहे, लोकांचा विकास नाही. तुम्ही वेळोवेळी लोकांना फसवत आलात आणि लोक याच्या विरोधात उभे राहिले, कारण की जी योजना तुम्ही आणताय त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही विश्वासात नाही धरलं. तुम्ही एक गृहीत धरता की प्रत्येक माणसाला आपण आमिष दिली की तो माणूस विकला जाऊ शकतो आणि आम्ही खरेदी करू शकतो. पण मला असं वाटतं ठाणेकर जनता खूप सुज्ञ आहे. ज्या वेळेला आम्ही त्या घरावर गेलो त्यावेळेला लोकांची गाणी ऐकत 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 खरोखर वाईट वाटलं. अनेकांचे अनुभव ऐकले दिघे साहेबांच्या बाबतीतले, तर खरोखर मन हलवण्यासारखं आहे की साहेब आम्हाला विश्वासात घ्यायचे. कोणतीही गोष्ट असं साहेब आमच्या बरोबर असायचे. पण ह्या वेळेला ह्या लोकांनी ते केलं नाही. हे गप्पा मारतायत विकासाची. कोपरी पाचपाखाडीमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. तुम्ही कोणावरती अवलंबून आहात? ठाणे शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलवर. त्याची दुर्दशा काय? 15 वर्षात बघितले ना, आत्ता उद्घाटन चालून नवीन इमारत चालू. तुम्ही कशावरती अवलंबून आहात? छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलवरती, कळव्यावरती. तिकडे 21 बालकं जेव्हा दगावली गेली तेव्हा यांच्या तोंडातनं ब्र नाही आला. तुम्ही सांगताय आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तुम्ही हाताला काय देताय? 1,500 रुपये. लोकांनी ते घ्यावे, त्या महिलांनी घ्यावे. त्यांचा फायदा होत असेल तर ते तुमचेच पैसे आहेत. हे जे कर भरतात लोक त्यातला पैसा आहे. हा कोणी नेता कुठच्या स्वतःच्या घरातला पैसा टाकत नाही. पण तुम्ही विचार करा, एकीकडे लाडकी बहीण म्हणून 1,500 देत आहेत आणि ज्या महिला ह्या सगळ्या आपला संसार चालवतात त्यांना घरातले 10-10, 15-15 हजार या महागाईच्या पलीकडे जाऊन खर्च करावे लागतात. याच्या पलीकडे अजून थोडं पुढे जाऊ आपण. हे म्हणतात आमचा विकास. त्या कोपरी पाचपाखाडीतल्या स्लममध्ये जाऊन ह्याने बघावा. रस्ते मोठे केले, सुशोभित केले, 2 आजूबाजूच्या भिंतींवरती कलर मारले आणि दिवाळीला रोषणाई केली, म्हणजे यांचा विकास. त्या भिंतींच्या बाजूला जाऊन जर का ठाणा बघितलं ना, तिकडे ज्या गरीब जणांच्या जर का घरं बघितली, चाळी बघितल्या, जुन्या इमारती बघितल्या, तर तिथला माणूस काय कुठच्या परिस्थितीमध्ये राहतोय हे यांना समजून येईल. कुठच्या विकासाची गोष्ट करताय? मुलांना खेळायला क्रीडांगण नाही, मुलांना शिक्षणासाठी कुठची वेगळा विचार केला नाही, मुलांसाठी आरोग्याची कुठेही शिबिरं किंवा त्या पद्धतीचं इस्पिताल नाही. तुम्ही याच्या पुढे जाऊन ज्या मुलांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य, चांगल्या पद्धतीचं शिक्षण, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची नोकरी पाहिजे, आशिया खंडातली सर्वात मोठी ही वागळे MIDC, ज्या वेळेला इथले सगळे इंडस्ट्रीज बंद होत होत्या त्यावेळेला तुम्ही तुमच्या तोंडातनं ब्र नाही निघाला. तुम्ही कोणती उपाययोजना करणार हे थांबवण्यासाठी ते तुम्ही कधी सांगितलंच नाही. ते करता करता आलं IT ऑफिसेस. त्या IT ऑफिसेस आल्यावरती तिथल्या मुलांना तुम्ही कोणत्या पद्धतीचा रोजगार गेल्या 23 वर्षात दिला ह्याने एकतरी सांगून दाखवावा. कोणता ठोस प्रकल्प यांनी आणला हे सांगून दाखवावं. अहो किती दुर्दैव आहे. जे मुलं आपल्या परिस्थितीच्या अनुषंगाने शिकतात, मोठे होतात, त्यांना तुम्ही रोजगार नाही देऊ शकत. तुम्ही महिलांना ज्या वेळेला योजना देतात तुम्ही त्यांना आरक्षण देण्याचं म्हणता, सुरक्षा देऊ नाही शकत. हे लोक महाराष्ट्र बदलण्याच्या बाबतीत बोलत आहेत. तुम्ही 15 वर्षात तुमची कोपरी पाचपाखाडी बदलू नाही शकलात. तुम्ही या ठाणे शहरामध्ये काय नवीन नाही केलं, त्या ओळा माझीवाड्यामध्ये काय नवीन नाही केलं. आणि ह्यांची व्याख्या हीच आहे की आम्ही फक्त गटारावरची स्लॅब बदलू, डेब्रिज तसाच राहून दे, कोट्यवधी रुपयाचे बिल काढू, ठराविक लोकांचा फायदा होईल आणि सर्वसामान्य जनता जिकडे त्या घाणीत आहे तशीच राहील. हा यांचा विकास. अहो किती एखाद्याने सहन करावं. ज्या वेळेला इंदिरानगरसारख्या ठिकाणी गेलो, ज्या वेळेला CP तलावसारख्या ठिकाणी गेलो, ज्या वेळेला कोळीवाड्यात गेलो, काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही. त्या TMTच्या बसेस ज्या फिरायच्या त्या TMT गेली डबगाळीत. ज्या हेतूने दिघे साहेबांनी चालू केलेलं की सर्वसामान्य जनता ही कमीत कमी पैशामध्ये सगळीकडे जायला पाहिजे, तुम्ही तीच बंद केली, तिकडेच भ्रष्टाचार केलात आणि स्वतःच्या प्रायव्हेट बसेस चालू केल्या. हा कुठच्या पद्धतीचा विकास? मला असं वाटतं की ह्या वेळेला लोकांना परिवर्तनाची गरज आहे आणि मी नागरिकांना हे सांगू इच्छितो.
आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तुमचे 15 वर्ष आणि आपल्या आयुष्यातली जर का 50-55 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य जर का तुमचं संपलं असेल तर कुठेतरी ह्या खोट्या स्वप्नांच्या बाहेर निघा आणि स्वतःचं जर का आयुष्य संपलं असेल तर आपल्या पुढचं पिढीचं आयुष्य देखील त्याच पद्धतीने त्या अंधारात टाकण्यापेक्षा कुठेतरी हे परिवर्तन घडवा. आपल्या सर्वांनाही शाश्वत येतो. अनेकांना हे माहिती आहे की आपला प्रचार प्रसार या तिन्ही मतदारसंघात मडवी साहेब धरून 4ही मतदारसंघात कशा चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. पण हे करत असताना यांना जो त्रास झाला आहे तो लोकांपर्यंत पोहोचून उमेदवार कॉम्प्रोमाइज नाही होत म्हणून आता लोकांना कॉम्प्रोमाइज करायला बघतायत. काय कॉम्प्रोमाइज करतायत तर साड्या वाटप करतायत. काल आमच्या विभाग प्रमुखांनी काय केलं, सगळा भांडाफोड केला. बरं आणल्या काय झालं, कोड ऑफ कंडक्ट म्हणून जिकडे कोट्यावधी रुपये आपण इलेक्शनवरती खर्च करतो ती यंत्रणाच सगळी शांत बसलेली. काल जेव्हा हे सगळं पकडलं गेलं त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की इलेक्शन कमिशनला आम्ही जेव्हा फोन केला त्यांनी आमचं काम नाही, पोलिसांचं काम. पोलीस काय म्हणतात हे आमचं काम नाही, इलेक्शन निवडणूक आयोगाचं काम. अहो ठरवा तुमच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सातत्याने 3 वर्ष या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती जेव्हा जेव्हा हल्ला झाला, जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळेला सगळे पुरावे देऊन देखील आमच्यावरती ते झेलण्यात आला, आम्हाला झेलावं लागलं, आमच्यावरती खोट्या केसेस पडल्या. याचा अर्थ असा आहे की कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. आणि म्हणून मी या इकडे वेळ कमी असल्या कारणाने मनामध्ये अनेक आणि खूप मोठमोठ्या संघर्ष जे काही मी या 14 दिवसात लोकांचा बघितलाय तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक ध्यास होता. पण एवढंच सांगतो की आपल्यापैकी आणि या ठाणेकर जनतेने, या कोपरी पाचपाकडीतील जनतेने एक संधी द्यावी. जे 15 वर्षात तुम्ही बघितलं नाही ते 5 वर्षात सुरुवात करून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. याच्याबाबतचं कारण असं आहे की गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद देखील आहे. ते नेते म्हणून देखील आणि माझे काका म्हणून देखील आज आपल्या सर्वांना शाश्वत करतो आणि शपथ घेतो की या ठाण्यामध्ये जर का कोपरी पाचपाकडीमध्ये आपण मला निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये लहानांपासून वयस्करांपर्यंत ज्या पद्धतीचा इतिहास घडवू तो येणाऱ्या पुढच्या 15 आणि पुढच्या 25 वर्षापर्यंत ह्यांना कधी निवडणूक जिंकून देणार नाही एवढंच सांगतो. या गद्दारीला गाडून राहीन एवढंच सांगतो. आणि जे संस्कार जे महाराष्ट्राचे नाही ते चांगले संस्कार या येणाऱ्या पुढच्या पिढीला देऊ एवढं सांगून थांबतो. इकडे मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. आपण सगळे असाच आशीर्वाद आणि असाच पाठिंबा ठेवाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.